तो मी नव्हेच या प्रभाकर पणशीकरांच्या जुन्या नाटकातील लखोबा लोखंडे हे पात्र भलतंच प्रसिद्ध झालं होतं. अनेक महिलांना फसवायचं, त्यांच्यासोबत लग्न करायचं, त्यांच्या संपत्तीवर डल्ला मारून फरार व्हायचं असा त्याचा धंदा होता. कित्येक जणींना फसवणारा हा नाटकातला लखोबा लोखंडे आता पुण्यात सापडलाय. या लखोबाने एक दोन नव्हे तर तब्बल 25 महिलांना लग्नाचं आमिष दाखवलं, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्याच महिलांना अक्षरशः लाखो रुपयांनी गंडवलं. हा धक्कादायक प्रकार कसा उघडकीस आला? पडद्यामागची नेमकी स्टोरी काय? सविस्तर बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. तुम्ही जर आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका. आरोपी फिरोज निजाम शेख, वय 32, मूळचा पुणे जिल्ह्यातील इंद्रापूर तालुक्यातला. सध्या उस्मानिया मस्जिद जवळील कोंढवा परिसरात राहतो. तो लग्न जमवणाऱ्या शादी.com या संकेतस्थळावरून महिला आणि मुलींची माहिती घेत त्यांच्याशी संपर्क करायचा. आपण इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याची थाप मारत त्याने अनेक महिलांचा विश्वास संपादन केला. लग्नाचा आमिष दाखवून त्या महिला आणि युवतीशी त्याने शारीरिक संबंध ठेवले. काही महिलांकडून तर त्याने लाखो रुपये उकळले आणि जेव्हा लग्नाचा विषय निघायचा तेव्हा तो संबंधित महिलेशी संपर्क तोडून फरार व्हायचा. आतापर्यंत तब्बल 25 महिलांची त्याने अशी फसवणूक केली आहे. मात्र अब्रू नुकसानीच्या भीतीने त्या महिला समोर आल्या नाहीत. इज्जत चव्हाट्यावर येईल म्हणून त्या मूग गिळून गप्प बसल्या. पण एका घटस्फोटित महिलेमुळे पुण्याचा हा भामटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि त्याचं बिंग फुटलं. या घटस्फोटित महिलेने पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी मॅट्रिमोनियल साईटवर आपलं नाव नोंदवलं होतं. त्या महिलेला एक लहान मुलगा असल्याने त्याच्या भवितव्यासाठी व आपल्याला देखील जीवनामध्ये एक जोडीदार असावा या विचाराने लग्न करण्याचे तिने ठरवले. शादी.com या साईटवर स्वतःची प्रोफाईल तयार करून ठेवली. त्यानंतर फिरोजने या महिलेला रिक्वेस्ट पाठवून तिचा मोबाईल नंबर घेतला. या महिलेला खोटी माहिती देऊन विश्वास संपादन केलं. फिरोजने तिच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शवली. महिलेच्या घरी येऊन त्याने आपण इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचं सांगितले. त्यानंतर त्यांची हळूहळू ओळख वाढली. फिरोजने त्या महिलेला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. वारंवार आपण लग्न करणार असल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार केले. काही दिवसांनी आपल्याला व्यावसायिक अडचण आल्याचे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून 1,69,000 रुपयांची रोकड आणि 8,25,000चे दागिने उकळले. त्यानंतर त्या महिलेने लग्नाचा तगादा सारखा चालू ठेवल्याने फिरोज कदरला. मग त्याने एक आयडिया केली. आपल्याला ब्रेन ट्यूमरचा आजार झाल्याचं त्याने महिलेला सांगितलं. त्यामुळे माझं आयुष्य कमी असल्याचं सांगत आता मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे असं सांगून तो महिलेची टाळाटाळ करू लागला. संपर्क तोडण्याचा प्रयत्न करू लागला. पण फिरोज आपली फसवणूक करत असल्याची पीडित महिलेला जेव्हा खात्री झाली तेव्हा तिने अब्रू नुकसानीची भीती न बाळगता थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. 10 जानेवारीला कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्या महिलेने आपली फिर्याद दाखल केली. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीच्या आधारे मुंबई व पुणे येथे शोध सुरू केला. याच दरम्यान तो कोंढवा जिल्हा पुणे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्या ठिकाणी छापा टाकून त्याला तिसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून पीडित महिलेकडून घेतलेल्या रकमेपैकी 1,00,000 रुपये देखील जप्त केले गेले. त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. सराईत गुन्हेगार असणारा फिरोज निजाम शेख हा मूळचा इंदापूर तालुक्यातील गंगावळण येथील रहिवासी आहे. इंदापूरमध्ये त्याच्यावर यापूर्वी देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल असून काही ठिकाणी तक्रारी अर्ज असल्याचं तपासात समोर आलंय. तसेच आपण आजपर्यंत 25हून अधिक महिलांची अशा पद्धतीने फसवणूक केल्याची धक्कादायक कबुली आरोपीने दिली. विशेष म्हणजे त्याचे एक लग्न झाले असून कुटुंबात पत्नी आणि 2 मुले आहेत. तरी देखील घटस्फोटित आणि विधवा महिलांना टार्गेट करत असतो. यापूर्वी इज्जतीच्या भीतीने तक्रार करण्यासाठी महिला समोर आल्या नव्हत्या. पण आता मात्र फिरोजने ज्यांची फसवणूक केली आहे अशा महिलांनी समोर यावं असं आवाहन पोलिसांनी केलंय. सोबतच अशा भामट्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्लाही पोलिसांनी दिलाय. मॅट्रिमोनियल साईटवर नाव नोंदवून लग्नासाठी मुलं आणि मुली पाहायचं प्रमाण मागच्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलंय. पण याचमुळे फसवणूक ही मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. काही महिला अलगद जाळ्यात ओढल्या जातात आणि समजल्यानंतर उरतो फक्त पश्चाताप. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवू शकता. धन्यवाद.